आज सकाळी मी 5ला उठलो आहे, लवकर उठलो आहे. सो जरा पण वेळ न घालवता मी मेडिटेशनला बसलो. मेडिटेशन झाल्यानंतर आज सकाळचं बॉडी वेट चेक केलं, जे की 51.1 होतं. सो चांगल्या ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएटवाले माझं वजन. आणि त्यानंतर प्री वर्कआउट खाऊन लगेच आज जिममध्ये आलो. रिस्टार्ट डे 39. सो आज मी शक्यतो शोल्डर घेतो आहे, खरं आज हर्षनं म्हणला सो ट्रायसेप घेतलो आम्ही. ट्रायसेपचे टोटल 3 वेगवेगळे व्हेरिएशन मारून झाल्यानंतर मी लगेच घरी आलो. आणि मी जे वन हँड पुल घेतो आहे त्याला मी 2चं वजन लावायचं ट्राय केलं तर गेलं नाही. आणि आजचा पंप ठीक आला आहे. माझे ट्रायसेप लवकर इम्प्रूव्ह होणार नाही आहेत. सो घरी आल्यानंतर क्रेटीन आणि ओट्स खाल्लीत. आज दुपारच्या जेवणाचं नॉर्मल तेच होतं. आणि संध्याकाळी आल्यानंतर कॉफी वगैरे त्याने एन्जॉय केली. ॲप्स मी मारलेले आहेत, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. लो इंटेन्सिटी ॲप्स. तर मला एक खूप दिवसापासून बोलायचं होतं की जेव्हापासून मी डाएट सुरू केली तेव्हापासून माझ्या घरातल्यांना हे आवडत नव्हतं की मी डाएट करावलं आणि कमी खाल्लोय. पण इव्हेंच्युअली आमच्या घरी स्नॅक्ससाठी भडंग, दाबेली, पाणीपुरी, भेळ ज्यादा तर या गोष्टी खाल्ल्या जात होत्या. पण जेव्हापासून मी डाएट सुरू केले तेव्हापासून घरामध्ये क्रायबेरीज, ब्लूबेरीज, हे सोयाचं काय तर आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही तर हे सोयाचं आहे. त्यानंतर हे एडमामे, हे मी स्पेशली माझ्यासाठी मागितले. हे बेसिकली हा एक हाय रिच प्रोटीन सोर्स आहे. त्यानंतर हे मॅक्स प्रोटीन नावाचं एक कॉर्नफ्लेक्स आहे, म्हणजे हे दुधाबरोबर घालून चालते, जसं की मी ओट्स खायलो MBचे, तर हे आणलं आहे. त्यानंतर सॉल्टसाठी पण सॉल्टमध्ये मी म्हणजे हा फरक मी आणवला की मी आतापासून पिंक सॉल्ट वापराली, लिटल बिट कुकीज आहेत. आणि हे जे लास्ट आयटम आहे हे बेसिकली ओट्सच आहेत, फक्त हे चिरमुरे टाईप आहेत. सो दिस इज काइंड ऑफ स्नॅक राईट नाऊ इन माय हाऊस. त्यानंतर आजच्या दिवसाचं बुक रिडिंग आवरलं. आणि रात्रीच्या जेवणासाठी नॉर्मल तेच होतं. 15,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.